वेलकम टू माय क्लास यूट्यूब चॅनल. मी महेश गारगे आपल्याला एसटीआय मुख्य परीक्षा 2021च्या इकॉनॉमिक्स रिलेटेड क्वेश्चनचं अनालिसिस या ठिकाणी सांगत आहे. अनालिसिस म्हणजे काय नेमकं की या ठिकाणी फक्त उत्तरांचं एक्सप्लेनेशन नसून आत्ता जो आयोगाचा कल अर्थशास्त्राचे प्रश्न सेट करताना काय आहे ते आपण बघू. मेन म्हणजे आता बघितलं तर जे फॅक्च्युअल क्वेश्चन्स होते आयोगाचे, ज्या ठिकाणी आकडेवारी वगैरे, त्यांचा सोर्स सहसा भारताचे आर्थिक पाहणी व महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी यातून दिसला. त्याचा कल कुठं होता तर भारताचे आर्थिक पाहणी. आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड करंटचे सुद्धा क्वेश्चन होते त्यांचा सोर्स देखील न्यूजपेपर किंवा PIB असा होता. त्यामुळं जो आपली आता एसटीआय मुख्य परीक्षा जी कोर्टमध्ये होती त्याची तारीख आली 15 ऑक्टोबर, तिचा अभ्यास करताना देखील इकॉनॉमिक्सच्या पायाभूत सुविधा किंवा इतर टॉपिक करताना कोणत्या गोष्टी कराव्यात याचंही आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघूया. आणि जी 8 ऑक्टोबरची पूर्व आहे त्याकरता जे एसटीआय मुख्य परीक्षा होणार आहे त्याही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना तुम्ही नेमकं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ते बघू. आता बघू, पहिला प्रश्न आपला इकॉनॉमिक्सचा कसा होता तर काय आहे की खाली दिलेल्या जागतिक बँकेच्या धोरण अभ्यास निष्कर्षापैकी कोणता योग्य आहे. तर हे एक जनरल क्वेश्चन होता, जनरल अँगलनच घ्यायचा होता. कारण काय वाक्य होतं, पायाभूत सुविधा साठ्याचा वृद्धीवर सकारात्मक परिणाम होतो. बरोबर आहे ना. पायाभूत सुविधा जर वाढले ओके तर त्याचा ॲसेटचा फायदा काय होतो, सकारात्मक होतो. आणि पायाभूत सुविधांचा उच्च दर्जा व वाढते प्रमाण यामुळे उत्पन्न असमानता घटते. बरोबर आहे. जर पायाभूत सुविधा जर वाढल्या तर नक्कीच रोजगारांची निर्मिती होऊ शकते, इतर गोष्टींचाही फायदा होतो आणि इनइक्वॅलिटी कमी होते. तर दोन्ही स्टेटमेंट जनरल अँगलनं सोडवायचे होते, अ आणि ब. याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 31 मार्च 2019 रोजी भारताची रस्ते वाहतूक जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रस्ते वाहतूक होती. मी जे आदल्या दिवशी पेपरच्या इकॉनॉमिक सर्वेच्या नोट्स टाकले होते त्यामध्ये हे वाक्य होतं की भारत हे रस्त्याच्या वाहतुकीमध्ये किंवा रस्त्यांच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठा आहे. ओके. दुसरं वाक्य काय आहे, त्यात आयोगानं काय फसवलंय बघू. 2019-20 मध्ये प्रतिदिन रस्ते बांधण्याचे प्रमाण 36.5 किमीवरून 2020-21 मध्ये 40.5 किमी इतके लक्षणीयरित्या वाढले. या ठिकाणी आयोगानं काय फसवलं तर त्याचा सोर्स वरून आपण याचं उत्तर काढू. सोर्स आहे भारताची आर्थिक पाहणी ओके 2021-22. या ठिकाणी जर आपण बघितलं वाक्य काय होतं, वाक्य की एक तर पहिलं प्रश्नाचं उत्तर इथं आहे की युनायटेड स्टेट्स सेकंड लार्जेस्ट इन द वर्ल्ड कुठं आहे, द लॅक्स किलोमीटर रोड. 31 मार्च 2019 पर्यंत भारतातील रस्त्याची लांबी सेकंड लार्जेस्ट इन द वर्ल्ड आफ्टर युनायटेड स्टेट्स. हे बरोबर आहे. दुसरं वाक्य इथूनच घेतलं, काय घेतलं की 2000 एक्सटेंट ऑफ रोड कन्स्ट्रक्शन पर इयर ओके पर डे इन्क्रीज्ड. 2020-21 मध्ये किती झालं, 36.5 किलोमीटर पर डे इतकं झालं, जे 2019-20 मध्ये किती होतं, 28 किलोमीटर पर डे. मग बघा 28 आणि 36 हा आकडा लक्षात ठेवून वरचा प्रश्न आपण सोडवू. काय होतं, 19-20 मध्ये 36.5 नव्हतं तर किती होतं, आता आपण बघितलं 28 किलोमीटर पर डे होतं आणि ते किती झालं 20-21 मध्ये 36.5 किलोमीटर पर डे. आता बघ हा प्रश्नाचा सोर्स कुठून आला, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन, याचं उत्तर होतं ऑप्शन ए, फक्त ए राईट आहे. दुसरं, खालीलपैकी LED कार्यक्रमाचे घटक कोणते आहेत. LED म्हणजे काय, लाईट इमिटिंग डायोड, मग ते उजाला तर होतच होतं. दुसरं SLNP ही सुद्धा काय, स्ट्रीट लाईट नॅशनल प्रोग्राम, म्हणजे स्ट्रीट लाईटचा प्रोग्राम होता. बघा ही PIB मध्ये न्यूज आलती, ज्याचं उद्घाटन केलं. कुठे गेलं हे, हा उजाला एक स्कीम झाली. आणि दुसरं आहे SLNP. या दोन्ही मध्ये पण स्कीम मध्ये काय आहे तर आपल्याला LED डिस्ट्रीब्युशनच आहे. सो दोन्ही उत्तर राईट आहेत. सोर्स बघून घ्या. नंतर, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य 100% कुटुंबाकडे नळ जोडणे असलेले राज्य आहे. तर याचं उत्तर आहे गोवा. त्याचाही सोर्स आहे
जसं की न्यूजपेपरमध्ये आलं तर गोवा बिकम द फर्स्ट स्टेट टू प्रोव्हाइड द 100% वॉटर कनेक्शन, आणि ते या योजनेद्वारे. पुढचा क्वेश्चन नंबर 5. खालील विधाने विचारात घ्या. 2016 मध्ये उडान योजनेची सुरुवात केली. उडान म्हणजे उडे हर नागरिक, इनडायरेक्ट. तर काय आहे ते? विमानाद्वारे उडान, प्रवासी वाहतूक सुलभ करणे. उडान हा भारत सरकारचा आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम आहे. काय चुकवलंय तर आंतरराष्ट्रीय नाही. कोणता विकास कार्यक्रम आहे? इंटरनॅशनल नसून रिजनल एअरपोर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. आणि 2016 मध्ये उडान सुरुवात होईपर्यंत किती विमानतळ भारतात नियोजित कार्यरत होते? 74. हे वाक्य देखील बरोबर आहे. तर वाक्य 2 चुकीचं आहे. 2 डिलीट केलं. ब तर उत्तर मिळालं आपल्याला 3. या ठिकाणी सोर्स बघा परत इकॉनॉमिक सर्वेचाच काय होता? सिव्हिल एव्हिएशनशी संबंधित जे आलं तिथं. इथं सरळ आहे. उडान इज द रिजनल एअरपोर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, RCS. आणि बघा इथंही दुसरं स्टेटमेंट आहे. उडान सुरू होण्यापूर्वी 2016 मध्ये 74 एअरपोर्ट ऑपरेशन्स मध्ये होते. सोर्स कुठून मिळाला? इकॉनॉमिक सर्वे. पुढचा क्वेश्चन 2 डॅश डॅश या दरम्यान समुद्राखालील 2313 किमीच्या ऑप्टिक फायबर आधारित दूरसंचार संलग्न दुव्याचे उद्घाटन ऑगस्ट 2020 मध्ये करण्यात आले. उत्तर आहे चेन्नई आणि अंदमान निकोबार. कसं? तर याचंही उत्तराचा सोर्स इथंच आहे. भारत नेट बजेट इकॉनॉमिक सर्वे मध्येच आहे. त्या ठिकाणी इथं सरळ दिलंय द टेलिकॉम बेस्ड फायबर ऑप्टिक टेलिकॉम 2023-13. इथं नीट दिसतंय का बघा? 23-13 किलोमीटर फायबर ऑप्टिक टेलिकॉम कनेक्टिव्हिटी बिटवीन चेन्नई अँड अंदमान निकोबार आइसलँड इनॉग्रेटेड ऑन ऑगस्ट 20. सो सेम सोर्स बजेट. नेक्स्ट क्वेश्चन. सो त्याचं उत्तर आहे चेन्नई टू अंदमान निकोबार आइसलँड. दूरध्वनी सेवेत परकीय गुंतवणुकीस केव्हा परवानगी देण्यात आली? या ठिकाणी टेलिकॉम पॉलिसी 1994 ची आहे. सो त्यावेळेपासून त्यासाठी गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली. या ठिकाणी काही ठिकाणी डाऊट आहे, पण मला याचं उत्तर 94 योग्य वाटतंय. नंतर मार्गाच्या लांबीनुसार भारतीय रेल्वेचा जगात डॉट डॉट आणि मालवाहतुकीनुसार जगात कितवा क्रमांक लागतो? जर तुम्ही काही invespedia.gov वर जर बघितलं तर या ठिकाणी तिथं माहिती दिलेली आहे. 4th लार्जेस्ट रेल्वे सिस्टीम किंवा इन द वर्ल्ड आणि 4th लार्जेस्ट रेल फ्रेट कॅरियर इन द वर्ल्ड. सो फोर्थ. तर त्या ठिकाणी अपेक्षित उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथा. ओके. पण जर इकॉनॉमिक सर्वेनुसार गेलं तर जगात रेल्वे नेटवर्क मध्ये त्या ठिकाणी भारत 3रा असं दिलंय. तर हेही उत्तर अपेक्षित आहे किंवा दुसरं ते चेक केलं पाहिजे. नंतर महाराष्ट्राचे विजन 2030 नुसार महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांपैकी कोणते मुद्दे योग्य आहेत? आता बघा हा प्रश्न काय होता की विजन 2030 काय आहे असं नव्हतं. विजन 2030 असं तुम्हाला आकडे विचारले नव्हते, तर सध्याची महाराष्ट्राची स्थिती काय आहे असा प्रश्न होता. मग सध्या महाराष्ट्रात ही स्थिती आहे. डॉक्टर आणि लोकसंख्या गुणोत्तर 1418. बाल लिंग गुणोत्तर. त्यामुळे काय झालं गडबडीत त्या ठिकाणी प्रश्न सोडवताना की चला आता सध्या विजन 2030 मध्ये नक्कीच वाढवायचं टार्गेट असेल असं काही जणांना वाटलं. म्हणजे तसं टार्गेट आहे 950, पण या ठिकाणी टार्गेट विचारलं का? नाही. सो त्या ठिकाणी विचारलं पाईप द्वारे पाणी पुरवठ्याचे. मग हे सगळे आकडे या ठिकाणी त्या विजन डॉक्युमेंट 2030 मध्ये सध्याची स्थिती महाराष्ट्राची जे दिले त्याच पर्यायाप्रमाणे आहे. सो सर्व पर्याय बरोबर आहेत. सध्याची स्थिती विचारली होती या ठिकाणी. नंतर हाही क्वेश्चन युनिसेफच्या रिपोर्ट बद्दल होता, कुटुंब पाहणे. तर या ठिकाणी जर रिपोर्ट पाहिला तर ही तिन्ही स्टेटमेंट बरोबर दाखवलेत. 25 वर्ष वयाखालील 220 कोटी मुले व तरुणांना निश्चित इंटरनेट सेवा उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील मुलांना केवळ 23% मुलांना इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे आणि 25% पेक्षा अधिक देशांनी फेब्रुवारी 2021 पर्यंत शाळा बंद
ठेवल्या तर रिपोर्ट बघितलं तर ते तिन्ही स्टेटमेंट राईट आहेत. नंतर खालील विधाने विचारात घ्या. 1 एप्रिल 2005 ला काय झालं आपल्या इथं भारतात वॅट लागू करण्यात आला. हे स्टेटमेंट बरोबर आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश वगळता सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाने वॅट सुरू केला होता. हे मात्र वाक्य चुकीचं आहे. जम्मू काश्मीरचं जर आपण बघितलं डॉक्युमेंटवर तर तिथं की 1 एप्रिल हीच डेट दाखवते. खाली आपण ऍक्ट दाखवलेला आहे. तर त्याचं विधान फक्त काय आहे, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 2 वाक्य चुकीचं आहे. बघा हे जम्मू काश्मीर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ऍक्ट आहे 2005 चा. ओके, त्या ठिकाणी ॲट द लास्ट एक लाईन आहे वेल इफेक्टिव्ह फ्रॉम 1 एप्रिल 2000 म्हणजे 1/4/2005. सो त्याचं उत्तर 2 नंबरचं पर्याय चुकीचा म्हणजे ब चुकीचा आहे. फक्त अ बरोबर आहे. नंतर खाजगीकरणासंबंधित घेतलेल्या मालकीविषयक उपायापैकी खालीलपैकी कोणते समाविष्ट नाही. याचा सोर्स डायरेक्ट तुम्ही दत्त अँड सुंदरम मध्ये बघू शकता. सोर्स बघू आपण. प्रश्नाची उत्तरं तर प्रत्येकाला माहितच आहेत कारण इतके आन्सर की फिरलेत की. हा बघा ह्यात काय आहे दत्त अँड सुंदरम मध्ये ओनरशिप मेजर्स. ओनरशिप मेजर्स म्हणून काय त्यात प्रकार असतो मालकीसंबंधी. त्यात कोणते कोणते टाईप येतात. टोटल डिनॅशनलायझेशन एक आहे, दुसरा आहे जॉईंट व्हेंचर, तिसरा आहे लिक्विडेशन आणि चौथा आहे मॅनेजमेंट बाय आउट. हे 4 गोष्टी कशात येतात ओनरशिप मेजर मध्ये येतात. टोटल डिनॅशनलायझेशन, जॉईंट व्हेंचर, लिक्विडेशन अँड मॅनेजमेंट बाय आउट. तर त्यातला जो शेवटचा पर्याय लिझिंग तो कशात येतो बघा. तो येतो ऑर्गनायझेशनल मेजर्स मध्ये. बघा इथं लिझिंग आहे. ऑर्गनायझेशनल मेजर मध्ये लिझिंग येतो आणि होल्डिंग द कंपनी स्ट्रक्चर. त्यामुळे लिझिंग हा पर्याय उडवायचा. सो तुम्हाला फक्त काय करायचं पॉसिबल झालं तर दत्त अँड सुंदरम मधलं जर एलपीजी टॉपिक करायचा असेल तर फक्त मेन पॉइंट करू शकता की जे म्हणजे प्रायव्हेटायझेशन काय असतं, ग्लोबलायझेशन काय असतं, याचं इंट्रोडक्टरी पार्ट जरी तुम्ही वाचून घेतला तरी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. राज्यसेवा मुख्य परीक्षेला देखील या गोष्टीचा फायदा होईल. पुढे नंतर यावरच एक पुढे प्रश्न आलाय कुठला. मॅनेजमेंट बाय आउट म्हणजे काय. ते इथूनच एकाच पानावर आपल्याला 2 प्रश्न दिसत आहेत. ऑथेंटिक सोर्सचा हाच फायदा होतो किंवा ऑथेंटिक सोर्स मधनं स्टडी केला असेल तर नक्कीच तुम्हाला मार्क वाढतात या ठिकाणी इकॉनॉमिक्सला. नंतर खालीलपैकी कोणते जागतिकीकरणाचे मापदंड नाहीत. मग जागतिकीकरण म्हणजे आपण काय म्हणतो. फ्री फ्लो ऑफ कॅपिटल, फ्री फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, फ्री फ्लो ऑफ लेबर. पण ह्या ठिकाणी सोशिओ इकॉनॉमिक इक्वॅलिटी ॲट ग्लोबल लेवल असं काय आहे का. नाही. हे पण दत्त अँड सुंदरम मध्ये देखील तुम्हाला दिसेल किंवा दुसरीकडे दिसेल. आता सिंपल बघा इथं आपल्या नोट्स मध्ये पण होतं ते. फ्री फ्लो ऑफ कॅपिटल, फ्री फ्लो ऑफ लेबर, फ्री फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, फ्री फ्लो ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे काय ग्लोबलायझेशन. नंतर जागतिकीकरण म्हणजे भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान, कल्पना आणि लोकांचा मुक्त संचार. कोणतेही जागतिकीकरण जे शेवटचे वगळते ते आंशिक असते आणि टिकाऊ नसते. ही जागतिकीकरणाची व्याख्या कोण आहे. ब्रांको मिलानोविक. सोर्स परत दत्त अँड सुंदरम. सो फोकस ऑन सोर्स. आणि दत्त अँड सुंदरमच्या त्या टॉपिकच्याच पहिल्याच ह्या ठिकाणी या ठिकाणी ग्लोबलायझेशनची ती व्याख्या तुम्ही बघू शकता. हे जुनी एडिशन आहे तर त्या ठिकाणी या पेजवर आहे. नवीन एडिशन वर देखील तुम्हाला दिसेल. नंतर जागतिक व्यापार संघटनेचा करार केव्हा हे कोणीही चुकणार नाही. कधी 1 जानेवारी 1995. नंतर भारतातील आर्थिक सुधारणा संबंधित खालील विधाने लक्षात घ्या. मग आर्थिक सुधारणामध्ये 2 सुधारणा असतात लक्षात ठेवायचं. मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम आणि स्ट्रक्चरल कुठले असते ऍडजस्टमेंट प्रोग्राम. मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम मध्ये काय येतं आणि स्ट्रक्चरल मध्ये काय येतं. तर स्ट्रक्चरल म्हणजे सप्लाय साइड. स्ट्रक्चरचं यस म्हणजे सप्लाय साइड मध्ये जर रिफॉर्म केले तर त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. आणि जर डिमांड साइडला जर आपण ऍडजस्टमेंट केली म्हणजे डिमांड साइड मध्ये जर काय बदल केला तर त्याला म्हणतो आपण मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम. म्हणजे काय बघा
स्ट्रक्चरल म्हणजे आता समजा सप्लाय साईड म्हणजे इंडस्ट्री म्हणजे काय करतो, प्रायव्हेटायझेशन असेल, रेग्युलेशन अशा गोष्टी जर केल्या सप्लाय साईड मध्ये जर बदल, तर त्याला आपण स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. मग 1991 ला आपल्याला काय करावं लागलं होतं, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रामवर भर द्यावा लागला होता. मग त्यात काय काय केलं तर ट्रेडमध्ये कॅपिटल फ्लोज आणि इंडस्ट्रियल रिफॉर्म किंवा रेग्युलेशन्स देखील स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रामचा होता. तर डिमांड साईडला काय असतं बघा, इन्फ्लेशन डिमांड साईडला असतं, फिस्कल डिमांड साईडला असतं, बॅलन्स ऑफ पेमेंट पण कुठल्या बाजूला आहे, डिमांड साईडला असतं. तर ह्यावर सतत प्रश्न आहे, राज्यसेवा मेन्सला येतात आणि एसटीला देखील येतात. तसं सब मॅक्रो इकॉनॉमिकचा कन्सेप्ट परफेक्ट करून घ्या आणि स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रामचा देखील कन्सेप्ट परफेक्ट करून घ्या. दोन्ही स्टेटमेंट राईट आहेत. आता हे बघा नोट्स मध्ये पण होतं आपल्या की मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन कशात असतं, तर फिस्कल करेक्शन, एक्सचेंज रेट ऍडजस्टमेंट, नंतर मॉनिटरी टार्गेट्स असतात, इन्फ्लेशन कंट्रोल मध्ये पण मॅक्रो इकॉनॉमिक येतं. ओके, आणि हे कॉन्स्टिट्यूटेड द इमिजिएट मेजर्स मध्ये प्रकार पडतं फॉर मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. तर स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय येतं, हे स्ट्रक्चरल लक्षात राहिले तर उरलेले मॅक्रो इकॉनॉमिक म्हणू शकतो आपण. मग स्ट्रक्चर मध्ये बदलायचं, स्ट्रक्चर मध्ये काय काय महत्वाचं बघा, इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन, ओके, लिबरलायझेशन ऑफ FDI, ट्रेड लिबरलायझेशन, ओव्हरहॉलिंग ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस म्हणजे सार्वजनिक उद्योगांचं ओव्हरहॉलिंग म्हणजे पुनर्जीवन म्हणू शकतो आपण, आणि नंतर फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. ओके, तर हे सगळे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम आहेत, ते करून घ्या. नंतर जागतिक व्यापार संघटनेच्या बाबतीत खालील विधाने लक्षात घ्या. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारावरील बंधने नाहीसे करणे हा असतो, बरोबर आहे. मंत्री परिषद देखील सर्वोच्चच असते. 2005 मध्ये 6वी मंत्री परिषद दोहा येथे झाली का, तर दोहा मध्ये 3 आहे झाली, तर हाँगकाँगला झाली 6वी मंत्री परिषद, बरोबर आहे. दोहा कधी झाली, 2001 ला. दोहा कधी आहे, 2001 ची आहे. ह्या कॉन्फरन्स आहेत. ओके, दोहा 9 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर 2001. मुरासुली महारन त्यावेळेस आपले वाणिज्य मंत्री होते. दोहा डेव्हलपमेंट एजेंडा होता, त्यामध्ये विकसनशील देशांचे ही दोहा परिषद महत्वाची आहे. या ठिकाणी नॉन ऍग्रिकल्चर मार्केट ऍक्सेस बद्दल देखील त्यावेळेस डिस्कशन झालं. पुढचा क्वेश्चन, मग आपल्याला यामध्ये काय काढायचं होतं, फक्त असत्य. असत्य काय आहे, क, पर्याय क्रमांक 4. पुढे खाजगीकरणाच्या पद्धती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. एकूण निराष्ट्रीयकरण म्हणजे काय असतं, खाजगीकरण म्हणजे टोटल डिनॅशनलायझेशन इम्प्लाइज ए कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ ए पब्लिक एंटरप्राइजेस टू प्रायव्हेट हँड. हे ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, मॅनेजमेंट बाय आउट, ही बघा व्याख्या आता आपण कुठे बघितली, ते दत्तान सुंदरम मध्ये होते. इम्प्लाइज द कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ ए पब्लिक एंटरप्राइजेस टू मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. हे चुकीचं आहे, कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ ओनरशिप. सो मॅनेजमेंट बाय आउट आहे फक्त, कम्प्लीट ट्रान्सफर नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी इज इनकरेक्ट. आपल्याला काय काढायचं होतं, इनकरेक्ट, चुकीचं काढायचं होतं. ओके, पुढे जागतिक बँकेने सुचवलेले, भारताला सुचवलेले स्ट्रक्चर म्हणजे संरचनात्मक सुधारणा कोणत्या होत्या, तर तिलाच आपण काय नाव दिलं, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. हा सोपा प्रश्न होता. नंतर 2020-21 या आर्थिक वर्षातील भारतातील थेट गुंतवणुकीचं प्रमाण सगळ्यात कसं टक्केवारीनुसार काढलं, तर रिसेंट मध्ये एका वर्षात बघितलं सिंगापूर प्रथम आहे, 2 नंबर अमेरिका आणि तृतीय कोण आहे, मॉरिशियस आहे. जर आपण एकत्रित बघितलं 2000 ते 2020 या 20 वर्षाचं, तर मात्र मॉरिशियस प्रथम असतो. रिसेंट मध्ये सिंगापूर हा प्रथम क्रमांकावर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ट्रिप्स अंतर्गत औषध, अन्न व रासायनिक उत्पादने यांना कॉपीराईटचं संरक्षण किती वर्षाकरता मिळतं, 20 वर्षाकरता. हा रिपीट क्वेश्चन आहे. नंतर खाली दिलेल्या माहितीच्या आधारे ओळखा. यांची स्थापना 1999 मध्ये झाली. तर 99 मध्ये जेव्हा रिसेशनचा काळ आलेला की जागतिक आर्थिक संकटामुळे 1997 ते 99च्या
G20 सारखी एक परिषद स्थापन करण्याची गरज पडली, ज्यामध्ये काही विकसनशील देशांच्या देखील अर्थव्यवस्था होता, ज्यांचा संबंध विकसित देशांशी होता. तर सगळ्यांनी मिळून जे 20 देशांनी ट्रान्सफर स्थापन केली तिला काय म्हणतो आपण, G20. आणि ती कधी स्थापन झाली, 1999. ती एक आंतर सरकारी मंच आहे, म्हणजे कुणाला, मध्यम उत्पन्न देशांसाठीचा. इट इज अन इंट्रो गव्हर्नमेंटल फोरम, ओके, इन्व्हॉल्विंग मिडल इन्कम कंट्रीज. ओके, पुढे 10वी मंत्री परिषद कुठे झाली, नैरोबीला. नैरोबीचे अध्यक्ष कोण होते, निर्मला सीतारामन. काही शॉर्टकट करू शकता. आता समजा कॅन कुण आहे तर ती 5वी, कारण 5 लिटरचा कॅन असतो नॉर्मली. हाँगकाँग 6वी. मग तसं ती नैरोबी किंवा हे, तर त्या ठिकाणी नैरोबीला निर्मला सीतारामन ती 10वी. त्यानंतर रिसेंट परत ब्युनिस एरिस कितीला, 17ची. त्यावेळेस कोण होतं, सुरेश प्रभू. 2018-19 मध्ये भारतातून आयात करण्याबाबतीत पहिल्याच क्रमांकाचा देश कोण आहे, अमेरिका. म्हणजे त्याचा प्रश्न कसा आहे की भारताची निर्यात कुठल्या देशाबरोबर सर्वात जास्त आहे त्या काळामध्ये, 2018-19, तर अमेरिका. बऱ्यापैकी गेल्या 4-5 वर्षामध्ये किंवा पूर्वी अमेरिकाच आपल्यामध्ये निर्यातीत किंवा भारताच्या निर्यातीत टॉपला आहे, जे म्हणजे सगळ्यात जास्त भारताकडून आयात करतं काही वस्तू. नंतर समग्र आर्थिक स्थिरीकरण कार्यक्रम परत कुठला आला बघा, मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन प्रोग्राम. तर अशा काही सतत कन्सेप्ट आहेत ज्या आपल्याला डबल करायच्या आहेत. मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, किंवा मग जर ग्लोबलायझेशनच्या रिलेटेड टर्म्स, या आपल्याला ऑथेंटिक बुक मधनं केलेल्या कधीही फायदेशीर ठरतात. मग काय बघा, मग ह्याच्यामध्ये काय येतं, भाववाढीवर नियंत्रण. मगाशीच आपण बघितलं, वित्तीय तूट भरून काढण्याचे आणि व्यवहार तोल सुधारण्यासाठी हे 3 गोष्टी होतात. सोने आयातीवर नियंत्रण हे बऱ्यापैकी आपण काढूनच टाकतो. सो फक्त ब क ड हे एकदम नॅरो इंटरप्रिटेशन आहे, हे ब्रॉड आहेत. पुढे खालीलपैकी कोण निर्यातदार कर्जदारांना निर्यात कर्ज देण्यासाठी जोखमीसाठी बँकांना विमा संरक्षण देते. सोपा प्रश्न आहे, कोण आहे, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. क्रेडिट गॅरंटी, या गॅरंटीवरनं देखील आपण काढू शकलो असतो. खाली आहे पण इमर्जन्सी वगैरे प्रकार येत नाही. सो एक्सपोर्ट त्यावरनं देखील हा प्रश्न सुटला असता. आता हा भारत युए गुंतवणुकीवरील उच्च स्तरीय टास्क फोर्स संबंधित खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर या ठिकाणी फक्त पहिली बैठक नव्हती, तर ही कितवी होती, 9वी होती. हे करंट रिलेटेड होतं. सो 9th बैठक होती 2 ऑक्टोबर 2021 ला. बाकी स्टेटमेंट राईट होतं. सोडवताना जर ओ उडवलं असतं तरी आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मिळाला असता. पुढे खालीलपैकी कोणती विधाने प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराबाबत बरोबर आहेत. म्हणजे कुठला, रिजनल इकॉनॉमिक कॉम्प्रेन्शन पार्टनरशिप ॲग्रीमेंट, RECP किंवा RCEP. RCEP म्हणजे काय नेमकं, तर एशियन प्लस 6 अशा देशांनी मिळून जे आधी सुरू केलं कार्य की RCEP स्थापन करायला. मग त्या 6 मध्ये फक्त एशियन देश आहेत का, नाही, तर ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे, भारताचा समावेश आहे, न्यूझीलंडचा समावेश आहे, तर जपानचा आहे, दक्षिण कोरियाचा आहे. तर त्या ठिकाणी एशियन RECP मध्ये भारतानं तर समावेश करण्यास नकार दिला, ही गोष्ट बरोबर आहे. पण केवळ एशियन देशाचा समावेश आहे का, तर नाही. तर क उडवलं असतं तरी आपल्याला याचं उत्तर मिळालं असतं RECP. आता राहिला काय प्रश्न, या ठिकाणी एक राहिलं 1 नंबरचा आणि 4 नंबरचा. मग आता आपल्याला फक्त बघायचं काय, ब काय आहे, नोव्हेंबर 2020 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाली. ते स्टेटमेंट करंट मध्ये होतं, तेही राईट आहे. तो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, भारताने या करारातून माघार घेतलेली आहे. पुढे 2016-17 मध्ये सर्वाधिक निर्यात उत्पन्न मिळवणारे क्षेत्र काय आहे, ऑब्विसली काय असणार आहे, इंजिनिअरिंग गुड्स. ओके, कारण इंजिनिअरिंग गुड्स जर बघितलं तर ते नॉर्मली टॉपलाच आहे. हा येलो कलरचं जर दिसत असेल तर बघा, हे सगळे इंजिनिअरिंग गुड्सच आहे. कधीही कुठल्याही प्रोडक्ट पेक्षा हे नेहमीच टॉपला आहे. गेल्या 2015 असू दे, 16 असू दे, 18, 19, 20. त्यामुळे सहज ते उत्तर जरी भविष्यात पुढचा प्रश्न आला तरी हे चार्ट लक्षात ठेवा. बाकी पण इतर आहेत.
हा आता डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, मग काय याचं असणार आहे, पॉझिटिव्ह अँगलनं उत्तर द्यायचं. लक्ष सुधारणा आहे, भ्रष्टाचार कमी करणं आहे, अपव्यय टाळणे आहे आणि खर्चावर नियंत्रण देखील ते मिळवतं. सो त्यामुळे वरीलपैकी सर्व म्हणजे अपव्यय होणाऱ्या खर्चावर नियंत्रण मिळवणे. जर हा प्रश्न खर्चावर नियंत्रण मिळवणे याबद्दल डाऊट घेऊ नका, कारण त्या ठिकाणी जनरल सेन्सनं क्वेश्चन होता की अपव्यय होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे. पुढे खर्च व्यवस्थापन समिती किंवा हे एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन कधी स्थापन केले, 2014. कोणाच्या अध्यक्षतेखाली, विमल जालान. सदस्य कोण होते, सुमित बोस आणि सुबीर गोकिर्ण. तर ते 2014ची कमिटी आहे. केरकळ कार्यदर कितीचा होता, 2002चाच आहे आणि त्यानं रिपोर्टही 2002 मध्येच दिलेला आहे. रिपोर्ट नोव्हेंबर 2002 मध्ये दिलता. स्थापना केली ती जुलै 2002 मध्ये. त्याबद्दल इथं जोडलंय. आता हे सोपं आहे. बजेट डेफिसिट म्हणजे टोटल इन्कम काय असेल ते, कुठला, टोटल रिसिप्ट मायनस टोटल एक्सपेंडिचर. मग टोटल रेव्हेन्यू प्लस कॅपिटल मायनस टोटल रेव्हेन्यू प्लस कॅपिटल रिसिप्ट मायनस टोटल रेव्हेन्यू प्लस कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे सगळा जर मोजला तर आपण काय करतो, बजेटरी डिफिसिट काढतो. आणि मी काय सांगितलं, बजेटरी डिफिसिट कुठून भरून काढतात, आरबीआय द्वारेच काढलं जातं. आणि फिस्कल डिफिसिट म्हणजे आरबीआय कडून जर आपली डिफिसिट भरून नाही निघली तर अदर लायबिलिटी ज्या क्रिएट होतात त्याला आपण काय म्हणतो, फिस्कल डिफिसिट म्हणतो. नंतर केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात, केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात टिंबटिंब बाबींचा समावेश होतो. काय असणार आहे, भांडवली खर्च म्हणजे कुठला, कॅपिटल एक्सपेंडिचर. मग कॅपिटल असलं तर कर्ज येणार का कॅपिटल मध्ये, येणार. आर्थिक विकासासाठी भांडवली खर्च शब्द आहे तर हेही येणार. प्रशासकीय खर्चावर डाऊट घ्या, कारण प्रशासकीय खर्च कशात जातो, हा महसुली खर्चात जातो. आणि विदेशी सरकारांना देखील कर्जे द्यायचे असेल तर तेही कुठं जातं, भांडवली. कर्जाचं व्याज असेल तर कशात जातं, महसुली. त्यामुळं क उडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं. या ठिकाणी क, या ठिकाणी क आणि पर्याय क्रमांक 3. पुढे खालीलपैकी कोणत्या कराची प्रोफेसर कॅल्डर यांनी शिफारस केली होती. हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. सेवा कर उडवा, पण बाकी ठिकाणी कॅल्डरचा संबंध येतो. पुढे केंद्र सरकारच्या महसुली खर्चाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहे. आता मगाशी झालं भांडवली, आता कुठे जायचं, महसुली. महसुलीमध्ये काय असतं, कर महसुलीमध्ये येतात, खर्चामध्ये येत नाही. ते कशात येतात, महसुली जमेत येतात. भांडवलाची प्राप्ती हे तर कशात गेलं, भांडवली. तर दोन पण नाही. कर्जांचा संबंध कशात येतो, भांडवली जमेमध्ये. आणि आर्थिक विकास महसुली खर्चात ना आर्थिक विकास देखील होऊ शकतो. महसुलीचा म्हणजे विकासात्मक खर्च असतो. ओके, इकॉनॉमिक सर्वे मध्ये आपण बघितलं होतं. तर मात्र द हे पर्यायामध्ये नाही, त्यामुळं ह्याचं उत्तर काय आहे, महसुली खर्चाशी संबंधित या पर्यायामधली कोणतीही गोष्ट आता सध्या इथं नाही. कर सुधारणा करण्यासाठी भारतात कोणत्या समिती स्थापन केल्या, चेलय समिती तर आहे, एलके ज्या आहे, वांचो आहे. चुकून जर भूतलिंगम विषयी डाऊट आला तरी पर्यायात जाऊ शकता, पण अ ब ड असं कुठेही नाही. तर वरीलपैकी सर्व आहेत, चारही आहेत, पण जरी आपण वाचनात नसेल आली तरी. नंतर जीएसटी कधी लागू झाला, 1 जुलै 2017. बरोबर आहे. अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत बघा, संपत्ती कर प्रत्यक्ष, उत्पन्न कर प्रत्यक्ष, मालमत्ता कर प्रत्यक्ष. राहिला कुठला, जीएसटी हा अप्रत्यक्ष कर. केंद्र सरकारची करेतर उत्पन्नाची साधने म्हणजे कर सोडून काय असणार आहेत, शासकीय उपक्रमांचा नफा. नंतर काय असणार आहे, मालमत्तेतून कर. नंतर राजकोषीय सेवा आणि त्यानंतर सर्वसाधारण सेवा. आपल्याला प्रश्न एक्झॅक्ट बघा काय आहे, तर नॉन टॅक्स रिव्हेन्यू सोर्सेस ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. नॉन टॅक्स म्हणजे टॅक्स मधनं येत नाहीत. मग बघा टॅक्स हा शब्द फक्त काढायचा, टॅक्स ऑन इस्टेट ड्युटी. मग बी उडवा, बी बी बी. उत्तर मिळालं. प्रश्न सोडवताना आपण आपल्याला हीच मेथड वापरायची. पहिल्यांदा जे कन्फर्म माहित नाही ते डिलीट करायचे, टॅक्स ऑन इस्टेट ड्युटी. मग उत्तर काढा, बाकी आहेत. 14वी वित्त आयोगाची स्थापना कोणी सांगितले, वाय व्ही रेड्डी. 15वे एन के सिंग.
पुढे सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते? अल्पकालीन काय असतात? ट्रेझरी बिले असतात. मग 14 दिवसाची, 91 दिवसाची, बिलो 364 डेज ट्रेझरी बिल्स. ट्रेझरी बिल्स कोण करतं इश्यू? केंद्र सरकारद्वारेच असतं, RBI थ्रू. राज्य सरकारांना ट्रेझरी बिल अलाउड नाहीत. भारतातील अन्नधान्य अनुदाने यात कशाचा समावेश होतो? शेतकऱ्यांचे अनुदाने, उपभोक्त्यांचे अनुदाने, भारतीय अन्न महामंडळाचे अनुदाने. ह्यापैकी काय असतात? तिन्ही पण गोष्टींवर सबसिडी, फूड सबसिडी द्यावी लागते. फार्मर असेल, कन्झ्युमर आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. 1994-95 मध्ये सेवा कर सुरुवातीला कोणत्या 3 सेवांवर लागू केला? तर हॉटेल सेवा सोडून उरलेल्या सेवांवर. ब ड. याचा सोर्स इथं बघा दत्तन सुंदरम मध्ये देखील ते आहे आणि एक पेज आहे सर्व्हिस टॅक्सचं, त्या ठिकाणी सरळ सरळ आहे की कोणत्या कोणत्या 3 सर्व्हिसेस बघा. टेलिफोन सर्व्हिस, सर्व्हिसिंग रिलेटेड टू नॉन लाईफ इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय स्टॉक ब्रोकर्स. सो ब्रोकर देखील आलं. या ठिकाणी हॉटेल कुठेही लिहिलेलं नाही, हॉटेल नाही. अशा तऱ्हेने पहिले 45 क्वेश्चन्स होते. त्यानंतर आता सोपे सोपे प्रश्न सुरू झाले. भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणते? ऑब्विसली दरडोई उत्पन्न कमी आहे भारतीय अर्थव्यवस्थेत, लोकसंख्येचा प्रचंड दबाव आहे, तंत्रज्ञानाचा प्रचार कमी आहे आणि संपत्तीचे विकृत वितरण देखील आहे. म्हणजे यापैकी सर्व. नंतर भारताच्या नियोजन प्रक्रियेत जनता योजना पीपल्स प्लॅन कुणाची आहे? माधवेंद्रनाथ रॉय. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या ओळखीच्या वेळी म्हणजे आखणीच्या वेळी कुणाचं प्रतिमान होतं? आखणीच्या वेळी विचारले, लागू केलेलं नाही. आखणीच्या वेळी होतं CN वकील आणि ब्रह्मानंद, जे नंतर आपण स्वीकारलं राजीव गांधींच्या काळात. नंतर 9व्या पंचवार्षिक, पण आखणीचे त्यावेळेस होतं दुसऱ्याच्या वेळी. 9व्या पंचवार्षिक योजनेत कशावर भर दिला? सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी. पर्याय क्रमांक 4 ड. नंतर आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशांक कोणते? निर्देशक म्हणजे सामाजिक निर्देशक विचारले. शिक्षण आहे, आरोग्य आहे, अन्न आहे. ग्रॉस नॅशनल इन्कम सामाजिक निर्देशांकामध्ये तो आर्थिक निर्देशांक आहे. तर त्यामुळं ABC. 2019-20 मध्ये भारतातून कुठल्या क्षेत्रातून सर्वात जास्त निर्यात होते? सॉफ्टवेअर सेवा. हा फॅक्च्युअल आहे, हे डाटा आपण करून ठेवलेला आहे. नंतर खालीलपैकी बहुआयामी निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कुणाचा आहे? HDIच्या म्हणजे ह्युमन विकास अहवालामध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या जागी 2010ला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स सुरू झाला. भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? तर बघा छुपी आढळतेच, बरोबर आहे. हंगामी आहेत शेतीमध्ये. शैक्षणिक बेरोजगारी तर ती पुण्यामध्ये आहे जास्त. आणि रचनात्मक म्हणलं तरी स्ट्रक्चरल, जर अर्थव्यवस्थेचं स्ट्रक्चर चेंज झालं तर ती देखील विकसनशील देशात आढळते. तो यापैकी सर्व. नंतर 99 सी रंगराजन, सी मा आणि EM बिबिश यांच्यानुसार महिलांच्या समशक्तीचा सहभाग दर. एखादा रिपोर्ट आहे तो डाउनलोड केला तर बघितलं तर याचं उत्तर 2 न आहे. शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्नाचा परिणाम हे 2 कारण महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर मुळे घसरलेला आहे. काय? शिक्षणाचा परिणाम व उत्पन्न परिणाम. जास्तीत जास्त लोकांना पर्याय क्रमांक 3 वाटला होता, पण ह्याचं उत्तर आहे 2. आणि निव्वळ कोणते घटक प्रादेशिक असमतोलाचे निर्देशांक आहेत? तर निव्वळ राज्यांतर्गत उत्पन्न, निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न, गुंतवणुकीचे चलन, पायाभूत सुविधांचा असमानता. हे जनरल क्वेश्चन आहे, यापैकी सर्व याचं उत्तर आहे. थोडक्यात काय आपल्याला आहे की इकॉनॉमिक सर्वे, बजेट या रिलेटेड गोष्टी, न्यूज मध्ये येणाऱ्या करंटच्या पायाभूत सुविधा संबंधित गोष्टी, ह्या गोष्टींचा सतत स्टडी ठेवा. करंट मधून अभ्यास करा आणि जो पुढची ST आहे त्याकरता अभ्यास करताना तो वेळ ठेवा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.